हाय हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सो आम्ही सगळे हैदराबादला जेव्हा गेलो फॅमिली ट्रिपनं, तर शॉपिंग काय काय केली हे मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. तर हे आम्ही ना चिलकूर बालाजीला ना हे असे क्लचर घेतले आणि हा एक पूर्ण पॅक आहे ना, म्हणजे 6 क्लचर याच्यामध्ये आणि पूर्ण पॅक हा 30 रुपयाला आला. म्हणजे एक क्लचर किती पडला? हा आपण नाशिकचा पैसा 5 रुपयालाच एक क्लच पडला आहे ना. छान क्लच आहे, 5ला एक क्लच पडला पूर्ण. तर असे एका पॅक मध्ये 6 क्लच मिळाले चिलकूर बालाजीला. आणि हे त्याच्यानंतर ना म्हणतो आपण हैदराबादच्या बँगल्स फेमस आहे, तर मी नाही घेतल्या, आईने घेतल्या माझ्या भाचीसाठी. तर ह्या अशा काहीशा त्या बँगल्स आहेत आणि हे एक असा सेट आहे. तर असे 200ला का 100ला 4, पण छान आहे ह्या बँगल्स, छान आहे ह्या बँगल्स, एकदम मस्त आहे. तर अशा या बँगल्स घेतल्या, ह्या हैदराबादच्या बँगल्स आहेत. आणि त्याच्यानंतर ना मला असंच म्हणजे वाटलं होतं थोडंसं काहीतरी हे घ्यावं, म्हणून मी ना हा एक असा नेकपीस मिळाला मला. हा मला मिळाला 130 रुपयाला. छान आहे, म्हणजे असं घालू शकतो आपण. तर हा एक नेकपीस घेतला मी. अहो नको ना बाळा. आणि त्याच्यानंतर ना एक मिनिट पाचशे हे जे आहे हे आईला खूप आवडलेले. तिथे गेल्यानंतर ना असे वाण वगैरे द्यायला ती म्हणे छान आहे. तर असे ना 10 रुपयालाच मिळाले हे असे करंडे आहेत. तर हे असे तिने 5-6 घेतले, 5 ना 6 घेतले तिने. आणि हे छान आहेत, म्हणजे बघा असे करंडे पण घेतले. हे बघा असे, एकामध्ये हळदी आणि एकामध्ये कुंकू बसतं असं. हे घेतले. अहो नको ना बाळा, बेस अहो किसा आपलं ते माझी पर्स चालतं जरा, त्याच्यामधले माझेवाले आजचे काढते. नको ना पू, नको ना पू, नको ना आवो जरा ठेव. आता आहे ना दुसरं काही आपण एवढंच घेतलं होतं. आणि म्हणजे भरपूर बाकीचे तर ऑप्शन होतेच, म्हणजे बँगल्स खूप होत्या, पण खूप चंकी होत्या. इव्हन इयरिंग्स पण खूप अशा होत्या, पण मला त्यातल्या घ्यायच्या नव्हत्या. तर मग मी असं काहीच ह्याच्यामध्ये गेले. तर आज ना हे कोणाचे मी आज दादासोबत, माझ्या भावासोबत ना, भाच्यासोबत आणि भावासोबत तुळशीबागेत गेलेली. तर तुळशीबागेतून मी असं छान असे ना इयरिंग्स आणले. मला हे खूप आवडलं, माझ्याकडे असे झुमकेच नव्हते, सो मी आज असे झुमके बाय केलेले आहेत. त्याच्यानंतर मला असा एक आणि मला हे खूप आवडलेलं, मी हे घेतलेलं. किती छान आहे ना काका, मला हे खूप आवडलं. ये इकडे चल, चहा हे घे, तू हे घे. आऊ तर हे मी बाय केलेलं आज. अहो ती पिशवी मला पाहिजे ना मम्माला. आणि हा माझ्याकडे खूप साड्या आहेत, तर त्याचे ना ॲक्च्युली, आणि माझ्याकडे ब्लाऊज आणि साड्या खूप आहेत. तर जे मला ब्लाऊज पण स्टिच करायचे राहिलेत आणि साड्यांची पिको फॉरलेत. म्हटलं एखाद्या असं छान आहे ना, जेव्हा मी स्टिच करेल ना, तर त्याला मी असे लटकन लावेल. तर मी आज तुळशीबागेतून ना असे 2 छान असे ना लटकन घेऊन येणे. 80 रुपयाला मिळालेत मला हे, 80 रुपये जोडी मिळाली. तर मी हे घेतले, मला फार अट्रॅक्टिव्ह वाटले. तर कुठल्याही याला जशी रेड बॉर्डर किंवा थोडंसं रेडिश काहीतरी असेल त्याला मी नक्की यूज करणार आहे.
आणि अजून एक गोष्ट मी बाय केली आहे. माझ्याकडे ना कॉटनच्या आहेत 1-2 साडीज, पण त्याच्यावरनं माझ्याकडे अशा ऑक्सिडाईज बँगल्सच नव्हत्या. तर मग मी काय केलं, अशा ना बँगल्स पण घेतल्या. छान, मला हे बँगल्स फार आवडल्यात. तर ह्या ना अशा ऑक्सिडाईज्ड अशी कॉटन साडीज असेल किंवा अशा ना खूप सुंदर जातात. तर माझ्या हैदराबादमध्ये घ्यायचं राहिलं तर मला ह्या अशा मिळाल्याच नाही. सो मला आज ते तुळशीबागेत मिळाले. सो मी मग ह्या अशा बाय केल्या 100 रुपीजला. आणि भाचीसाठी आणि आऊसाठी ना डेली यूजसाठी मी 1-2 टी-शर्ट्स पण आणले. तर ते मला फार आवडले. असं ॲक्च्युली त्याचं ना मला असे प्रिंट्स फार आवडल्यात म्हणून मग मी ते बाय केले. तर म्हटलं चला एखाद्या वेळेस असं बाय करायला प्रॉब्लेम नाही. डेली वेअरसाठी घराच्या घरामध्ये छान असे वॉश करून घ्यायचे आणि घालायचे. तर आज अशी मी हैदराबाद आणि मी इथे पुण्यामध्ये अशी शॉपिंग केली. आणि ना हैदराबादमधून आम्ही ना मेन म्हणजे ते फेमस जो आहे ते आहेत अत्तर. तर आम्ही अत्तर पण घेतलेले 4 वेगवेगळ्या जो सेंट जो असतो ते. आणि त्याच्या व्यतिरिक्त हैदराबादी चहा प्रेमी असल्यामुळे ना चहा घेतलेत. एक आहे हैदराबादी मिक्स चहा आणि एक व्हॅनिला फ्लेवर जो आहे. तो जो हैदराबादी मिक्स जो चहा आहे तो आम्ही ट्राय केलेला. तो खरंच सुंदर आहे. आणि जे अत्तर आहे ते थोडे कॉस्टली असतात, म्हणजे 800 पर 10 ml वगैरे असं. तर तुम्हाला जर 10 mlच्या ऐवजी 5 ml घ्यायचं असेल तसंही ते देतात ते लोक. ते कॉस्ट त्या हिशोबाने वाढत असते, म्हणजे क्वांटिटीच्या हिशोबाने ते कॉस्ट असते. म्हणजे 400 आणि त्याची वेगवेगळी रेंज पण असते, म्हणजे 400 रुपयाचे 800 1200 1000 असे त्या अत्तरचे ना कॉस्ट असते. तर आम्ही मग त्यातले 4 किंवा 5 वेगवेगळे प्रकार पण घेतलेले. तर छान, म्हणजे तेही आम्हाला सुंदर मिळाले. चिलकूर बालाजीमध्ये ना आम्ही ही एक बेबीसाठी ना टॉय घेतलेली कारमध्ये. तर ह्याची आम्हाला जवळजवळ 200 पर्यंत ह्याची कॉस्ट बसलेली. आणि अजून एक बाकीसाठी टॉय घेतली. ती आता अनफॉर्च्युनेटली गावी गेली, तर ती मला 130ला मिळाली. आणि आईने ज्या बांगड्या घेतल्या होत्या त्या तिला 4 बांगड्या 100 रुपयाला, म्हणजे अशा तिने 200च्या वेगवेगळ्या 8 बँगल्स घेतलेल्या, ज्या की मी तुम्हाला दाखवा रेडिश कलरमध्ये ज्या होत्या. आणि आपल्याला चहा कितीचा पडला? सगळे मिळून 480. किती प्रकारचा चहा घेतला आपण? 3 प्रकारचे चहा. हां, आणि तिथे 3 प्रकारचा आम्ही चहा घेतलेला. तर आम्हाला 480लाच मिळाला. तिथे चहा खूप स्वस्त आहे. सगळ्यात महाग जे मिळालं ते म्हणजे अत्तर ना रे बरोबर. तर 4 प्रकारचे घेतले ना आपण. हां, 4 प्रकारचे जे अत्तर घेतले ते आम्हाला त्याची ॲक्च्युअल कॉस्ट टोटल 2800 रुपये झालेली आहे. आणि डिस्काउंट वगैरे सगळं करून आम्ही ते 2500ला घेतलेले. आणि तो जो मी व्हाईट आणि पिंकिश कलरमध्ये बेगम बाजारमध्ये जो छोटासा नेकलेस घेतलेला तो मला 130ला मिळालेला. 150 सांगितलेले पण मी 130ला घेतलेला. आणि तुळशीबागेमध्ये जे मी बँगल्स घेतलेल्या ना त्या मला 150ला मिळाल्या. आणि गोल्डमध्ये जे सोनेरी कलरचे जे झुमके घेतलेत मी ते मला 100ला मिळाले. आणि जे मोत्याचे झुमके ते मला 100ला मिळाले. आणि जे लटकन घेतले मी ते 80 रुपये जोडी, त्याला ते बसले मला. आणि अजून काय घेतलं मी? हां, बस एवढंच शॉपिंग केलेली ही तुळशीबागेमध्ये. पण मेन म्हणजे मला हैदराबादची तुम्हाला सांगायची होती की तुम्ही जर खरेदी करायला गेलात तर तुम्हाला ना ह्या अशा वस्तू टॉईज वगैरे नेकलेस आता तोच नेकलेस मी इथे एक्झिबिशन लागलेलं आहे काश्मीरचं, तिथे बघितलं त्याची कॉस्ट मला 900 रुपये सांगितलेली. तर असं किमतीमध्ये फरक पडत असतो. तर तिथे गेल्यानंतर बेगम बाजारला नक्की व्हिजिट करा. आणि म्हणजे शॉपिंगच्या हिशोबाने जर तुम्हाला आवडत असेल ज्वेलरी बँगल्स वगैरे. आणि चिलकूर बालाजीला छोटंसंच आहे शॉपिंगसाठी, पण तिथेही स्वस्त मिळतात बँगल्स वगैरे.
ह्या गोष्टी. तर अशी आमची तिथे शॉपिंग झाली बेगम बाजार. आणि हे जास्त काही घेतलं नाही कारण आणायचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे तेवढं काय अशी खरेदी करायच्या ह्याच्यात नव्हतं. मेन म्हणजे आम्हाला चहाची आणि ह्याची. त्याला तोंड डोक्याला लागलं. हां तोंडावर लागलं ते. काय नाही कोपरा लागला. तो रडला असतं ना लगेच. तर चहा आणि अत्तर ह्या 2 मेन गोष्टी घ्यायच्या होत्या. तिथे कॉफी पण होती, पण कॉफी प्रेमी एवढं कोणी नाही आहे, त्याच्यामुळं ते काय असं केलं नाही. पण हां चहा तर मात्र घेतलाच. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. बाय.